यू कॅन हील युअर लाईफ. तुमचे जगणे तुमच्या हाती. भाग 3 प्रकरण 11 काम. मी जे काम करतो त्याने माझी पूर्णपणे समाधान होते. वरचं वाक्य तुमच्या बाबतीतही खरं व्हावं असं तुम्हाला वाटतं का? पण बहुधा खालील विचारांमुळे त्यात अडथळा येत असेल. मला ही नोकरी आता सहन होत नाही. मी माझ्या बॉसचा तिरस्कार करतो. मला मनासारखा पगार मिळत नाही. ऑफिसमधल्या लोकांसोबत काम करणं अगदीच अशक्य आहे. काम कसं करावं तेच समजत नाही. हे सगळं नकारात्मक आणि बचावात्मक विचार आहेत. त्याने तुमचा काय फायदा होणार आहे किंवा झाला आहे? ही पद्धतच चुकीची आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अडचणी असतील किंवा तुम्ही बेकार असाल तर अशा वेळेस खालील गोष्ट करा. सध्या करीत असलेले काम प्रेमाने करा. पुढे जायची ही केवळ एक पायरी आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही सध्या जिथे आहात तिथे असलेल्या तुमचे विचार कारणीभूत आहेत. तुमच्या मनासारखे ते वागत नसतील किंवा तुम्हाला सहज देत नसतील तर त्याला तुम्हीच कारणीभूत आहात असे समजा. तुम्हीच ते आपल्या वागण्यामुळे अंगावर ओढून घेत आहात. म्हणून सध्या जी नोकरी करत आहात किंवा जी सुटली आहे तिच्यावर जरा गंभीरपणे विचार करा. प्रत्येक गोष्टीवर, इमारतीवर, लिफ्टवर, पायऱ्यांवर, खोल्यांवर, फर्निचर सामानावर, तुमच्यासोबत काम करणाऱ्यांवर आणि कामासाठी बाहेरून येणाऱ्या लोकांवर प्रेमाचा वर्षाव करा. सकारात्मक विचार करायला सुरुवात करा. माझा बॉस चांगला आहे, त्याच्यासाठी मी केव्हाही काम करायला तयार आहे. माझा बॉस समजूतदार आहे आणि मी त्यासोबत काम करणं फार सोपं जातं. तो माझा खूप आदर करतो आणि माझ्याशी समजुतीने वागतो. हे विचार तुम्हाला आयुष्यभर कामाला येतील. तुम्ही बॉस झाल्यावर तसेच होण्याचा प्रयत्न कराल. नवीनच नोकरीवर लागलेला तरुण थोडासा घाबरलेला असतो. घाबरायचं काय कारण आहे? काम चांगलं करू ना हीच शंका वाटते ना? कशाला काळजी करतोस? तू चांगलाच काम करणार आहेस. मनाची दारे उघड आणि आपल्या गुणांना प्रकट होण्यास वाव दे. सगळ्यांवर, इमारतींवर, सहकार्यावर, कस्टमरवर प्रेमाचा वर्षाव कर आणि बघ सगळं कसं सुरळीत होतं ते. माझ्या एका पेशंटला मी हेच सांगितलं आणि खरोखरच तो यशस्वी झाला. तुम्हाला जर एखादी नोकरी सोडायची असेल तर आनंदाने आणि तुमच्या जागी येणाऱ्या माणसाला शुभेच्छा देऊन सोडा. तुम्ही दिलेली घेण्यासाठी बरेच जण असुलेले आहेत आणि जीवनाने तुम्हाला समोरासमोर आणले आहे. कामासाठी सकारात्मकता. मी माझ्या नवीन पदाचा अत्यंत खुल्या दिलाने स्वीकार करतो. मी माझी बुद्धी आणि क्षमता पुरेपूर वापरून काम करेन. मी ज्याच्यावर प्रेम करतो आणि जे माझ्यावर प्रेम करतात त्याच्यासाठी मी काम करतो. एखादा सहकारी त्रास देणारा असाल तर त्याच्यावर प्रेमच करीन. त्याच्याबद्दल चांगलाच विचार करेन. प्रत्येकामध्ये दुसऱ्यापेक्षा काही ना काही वेगळे गुण आहेत. आपण हिटलर किंवा मदर तेरेसा काहीही होऊ शकतो. एखादा सहकारी फारच चिकित्सक असेल तरी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करा. दुष्ट असला तरी तो चांगला आणि सज्जन आहे अशी खात्री बाळगा. तुम्ही जर त्याच्या चांगले गुण बघितले तर तो सुद्धा तुमच्यामध्ये चांगले गुण बघेल किंवा त्याला बघावेच लागतील. मग तो दुसऱ्यांशी कसाही वागो तुमच्याशी चांगलाच वागेल. उदाहरण, एक जण एका क्लबमध्ये पियानो वादकाची नोकरी करत होता. त्याचा मालक अतिशय निष्ठुर आणि स्वार्थी होता. अशा परिस्थितीत कलाकारांनी कसे वागावे याबद्दल मला विचारण्यात आले. मी म्हणाले, प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण असतातच. तो इतरांशी कसाही वागो त्याची तुम्ही पर्वा करू नका. त्या मालकाचा विचार मनात आला की त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करा. प्रत्येक वेळेस सकारात्मक विचार करा की इतक्या चांगल्या मालकासोबत आपल्याला काम करायला मिळतंय. हेच वाक्य सारखे मनात घोळत राहा. त्याने माझं ऐकलं आणि तसंच केलं. मालक त्याच्या पियानो वादकांनाच कौतुक करू लागला. त्याला बोनस देऊ लागला. इतर क्लबमध्ये त्याचं नाव सांगून त्याला आणखीन काम देऊ लागला. मात्र इतर सहकारी होते तसेच राहिले कारण ते मालकाबद्दल अजूनही नकारात्मक विचार करत होते.
सध्याची तुमची नोकरी चांगली आहे, परंतु पगार मात्र हवा तसा मिळत नसेल तर आहे त्याच पगारावर प्रेमाचा वर्षाव करा. जे मिळत आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. पण आता यापेक्षाही जास्त पगार मला मिळणार आहे, कारण मी त्याला लायकच आहे. तो मला मिळालाच हवा आणि नकारात्मक कारणांसाठी नाही तर कंपनीच्या फायद्यासाठी. मी जी मेहनत घेतली त्या फायद्यात फायद्यातला काही हिस्सा कंपनीला मला द्यावासा वाटतोय. म्हणून तुमच्याकडून जेवढे शक्य असेल तेवढे चांगले काम करा आणि बाकी परमेश्वरावर सोपवा. त्याला त्याची जाणीव होईल आणि तो तुम्हाला हवं तेच देईल याची खात्री बाळगा. तुम्ही सध्या जिथे आहात ते तुमच्यामुळे आणि यापेक्षा वरच्या पातळीवर जायचं का नाही हेही तुमच्यावर अवलंबून आहे. प्रकरण 11 काम इथे संपला आहे. धन्यवाद.